श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा म्हणतात, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, नेहमीच सामोरं जायचं असतं. कोणी वाईट बोलले तरी थांबायचं नसतं, आपण आपले चांगलं कर्म करत राहायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, तर जिद्दीने प्रबळ वाढवायचं असतं. पाय ओढले म्हणून मागे परतायचं नसतं, पुढे आणि पुढेच जायचं असतं. आपले ध्येय ठरवून त्यापर्यंत कसे पोचायचे एवढंच ध्यानात ठेवायचं असतं. जय बाळूमामा. भक्तांनो, बाळूमामांचे अशाच प्रकारचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, या चालू महिन्यामध्ये बाळूमामांचरणी तुम्ही असा संकल्प करा की बाळूमामा, मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेअर करेन आणि घराघरामध्ये मी तुमचा भक्त बनवण्यास मदत करेन. आणि तुम्ही माझ्या या साध्या सेवेचा स्वीकार करा आणि हे कार्य करण्यासाठी मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्याकडून हे कार्य निर्विघ्नपणे करून घ्या. भक्तांनो, मामांची पूजा, मामांची सेवा म्हणजे फक्त पूजा अर्चाच नसते, तर मामांची सेवा ही तुम्ही कुठलीही सेवा करा, फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून करा, ती सेवा असते. म्हणून फक्त तुम्ही हा संकल्प करून फक्त 1 महिना बाळूमामांचे हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बाळूमामांच्या सेवेचा एकदा चमत्कार तुम्हीसुद्धा अनुभवून बघा. म्हणूनच भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का तू स्नान करताना माझे नामस्मरण केले तर ते तीर्थस्नान होईल. भोजन करताना जर का तू माझे नामस्मरण केले तर तो प्रसाद होईल. चालताना माझे नामस्मरण केले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना माझे नामस्मरण केले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना माझे नामस्मरण केले तर ती ध्याननिद्रा होईल. काम करताना माझे नामस्मरण केले तर ते कर्मभक्ती होईल. आणि घरामध्ये बसून माझे नामस्मरण केले तर ते घर मंदिर होईल. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, थांब. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाला आणि देवाला गमावू शकता. देव तुम्हाला म्हणतोय, तुमच्याकडे देवासाठी 5 मिनिटे आहेत का? जर का तुम्ही तुमची पुढील 5 मिनिटे देवासाठी ऐकण्यात घालवलीत तर तुमचे पुढील 100 वर्ष सुखाने जातील आणि बाळूमामांच्या आशीर्वादात जातील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, 90% लोकांनी याकडे दुर्लक्ष केले. पण बाळा, मला माहीत आहे की तू या दैवी संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करणार नाहीस, कारण हे तुम्हाला तुमच्या वेगळापासून मुक्त करेल. विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करून देवाला तुमची सहमती सांगा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, या संदेशातील पुढील 10 मिनिटामध्ये तुला सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. जे तुमचे आहे, पण काही वाईट लोकांच्या वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले नाही. मी सर्व तुमचे वाईट काढून टाकत आहे. पुष्टी करण्यासाठी 111111 टाईप करा. मामा म्हणतात, तुम्हाला नेहमी देवाच्या पद्धती समजत नाही. त्याचे मार्ग नेहमी तुमच्यासाठी अर्थपूर्ण नसतात. परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की देव मोठा चित्र पाहतो. म्हणून भक्तांनो, देवाची योग्य वेळ होण्यासाठी सर्व गोष्टी एकत्र आले पाहिजेत आणि तेही फक्त तुमच्या देवाच्या हातात आहे, म्हणजेच आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या हातात आहे. म्हणूनच म्हणतात, दशा झालेल्या जीवनाला दिशा देण्याचे काम फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात.
फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुमच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आणणार आहे. तुमच्यासाठी मी खूप मोठा चमत्कार करणार आहे. आता तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी तुम्ही देवाच्या वेळेवर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे. देवावर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. हीच तुम्हाला कळकळीची पुन्हा पुन्हा विनंती आहे. देवावर विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. भक्तांनो, तुमचं कितीही मोठं काम असू द्या, ते तुमचं काम मार्गात आल्याशिवाय राहणार नाही. हा माझा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला शब्द आहे. मामा म्हणतात, अरे मुला, माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. मी ते आधीच कॅलेंडरवर चिन्हांकित केले आहे. तुमची वेळ येत आहे. स्वातंत्र्य, विजय आणि आशीर्वाद तुमच्या भविष्यात आहेत. बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील. हार मानू नका. मी तुम्हाला विजयी करीन. देव आज तुला म्हणतोय, मी तुझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवीन जी तुझ्या चेहऱ्यावर दररोज हास्य ठेवेल. माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. देव आज तुला म्हणतोय, तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल. तुम्ही ज्या लढाईतून जात आहात ते तुमच्यावर मामांच्या आशीर्वादाचे साधन असेल. मामा सांगतात, तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात, म्हणून कधीही विश्वास ठेवू नका. मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. तुम्ही या ठिकाणी बराच काळ आला आहात. उठून चालण्याची वेळ आली आहे. उठून चालण्याची वेळ आली आहे. तुमची प्रगती होत आहे. त्यात तुझ्या नावाचा चमत्कार आहे. हा चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी, होय देवा, मी तयार आहे टाईप करा. माझ्या बाळा, आज मी तुला शब्दांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे. मी तुमच्या समस्येकडे वळणार आहे. हार मानू नका. उत्तरे येत आहेत. देव आज तुम्हाला म्हणत आहे, काल रात्री तू काय प्रार्थना केलीस मी तुला ऐकले. मी तुझी ती प्रार्थना ऐकली आहे. मी तुम्हाला उपचार, उत्तरे आणि आशीर्वाद पाठवत आहे. देव तुम्हाला जे करण्यास सांगत आहे त्याचे तुम्ही पूर्णपणे पालन केले नाही तर तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही. म्हणून देव तुम्हाला जे करायला सांगत आहे, ज्या मार्गांचा अवलंब तुम्हाला करायला सांगत आहे, तोच देवाचा मार्ग तुम्ही स्वीकारा. आणि देवाला विश्वास देण्यासाठी कमेंटमध्ये, बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे अटळ विश्वास आहे आणि मी तुम्हीच दाखवलेल्या मार्गावर चालत आहे असे टाईप करा. मामा सांगतात, अरे बाळा, तू जिथे आहेस तिथे कायमचा नाही. तुझ्या वाटेवर मला स्फोटक आशीर्वाद आहेत. मी तुला तुझ्या पगारापेक्षा वाढवीन. मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणीन. मामा सांगतात, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत असते आणि विषारी असते, तेव्हा लक्षात ठेवा की ते तुमच्याबद्दल नाही, हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे. माझ्या बाळा, आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी हरकत नाही, पण तुझाच हात माझ्या हाती दे. मी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढेन. हा माझा शब्द आहे. मामा सांगतात, आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहिली आहे असे वाटते. अशा वेळी खूप रडावेसे वाटते. आपले दुःख कोणाला तरी सांगावेसे वाटते. पण हे सगळं करूनही तुम्हाला आयुष्यात जगण्याची दिशा सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला गरज असते
ती एका व्यक्तीची, आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी मामाशिवाय दुसरं कोणीही असू शकत नाही. इतरावर विश्वास ठेवून बघितलात, आता एकदा आपल्या मामांवर विश्वास ठेवून बघा. मामा तुम्हाला कधीच दुखावणार नाही. माझ्या बाळा, तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे आणि मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत आहे हे सांगण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून माझ्या बाळा, विसरू नकोस, मामा तुझ्या पाठीशी आहेत. विसरू नकोस, मामा तुझ्या पाठीशी आहेत. मामा सांगतात, आयुष्यामध्ये कधीच कुणाला समजवण्याचा प्रयत्न करू नका. कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. खूप सांगायचं होतं, सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. पुन्हा भेटेल माझे उपदेश, तुला पुन्हा सांगते. परत नवीन एका दिशा नवीन संदेशासोबत. ऐकायला विसरू नकोस, ऐकायला विसरू नकोस. मामांचा शब्द विसरू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव सावलीसारखा पाठीशी आहे. मामा सांगतात, माणूस जेवढा आजाराने कामाने थकत नाही, तेवढा तो विचाराने थकतो. म्हणूनच हसत राहा, विचार सोडा, मामांच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील मामा. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. म्हणून तुमच्या सर्व चिंता सोडा आणि त्या सर्व चिंता मामांवर सोपवा. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्यासमोर विरोधात उभा आहे, त्यावेळेस एक काम करा, जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल की संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. मामा म्हणतात, तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुमच्या मनात काय चालू आहे हे मला माहीत आहे. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, परंतु मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही माझे नामस्मरण करता, म्हणूनच मी तुमच्या आसपास राहतो. अशक्य ही शक्य करतील मामा. जय बाळू मामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, उदास असशील तर माझं नाव घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने देखील समाधानी नसशील तर आत्मापुराची वाट घे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये तुला यश नक्कीच येईल. तुम्ही म्हणत असाल की आपले दुःख त्रास सांगून मामांना कशाला त्रास द्यायचा, तर मामा म्हणतात, माझ्या बाळा, हेच तर तुझे चुकत आहे. तू मला सांगत नाहीस, याचाच मला खूप त्रास होत आहे. आयुष्यात कसलीही परिस्थिती आली, कितीही मोठे वळण आले, तरीही तुम्ही स्थिर राहा. कारण तुला तुझ्या स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि कृतीत उतर. जर तुला कुठल्याही प्रकारचा योग्य मार्ग दिसत नसेल तर तो तुझे नयन बंद करून मला विचार. अशा प्रकारे मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत संवाद साधशील. तुझ्या वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, परंतु तुझ्या वाईट काळात तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नकोस. बोलण्यावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्यातून कारण निमित्त बनते. निमित्तावर लक्ष ठेवा, त्यावरून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतं, परंतु काळजी करणारी माणसं आपल्याला भेटली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करावा, म्हणजेच इतरांना दोष देण्यासाठी
आपल्याकडे वेळ उरणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आपण आपले काम वाहत्या पाण्यासारखे केले पाहिजे. म्हणजेच आपल्या कामामध्ये जे काही अडथळे असतील, त्याचप्रमाणे जसा पाण्यातील कचरा वाहत्या प्रवाहाने किनाऱ्याला जाऊन लागतो, त्याचप्रमाणे आपण जर आपले काम वाहत्या पाण्याप्रमाणे केले तर आपल्या आयुष्यातील अडचणी, संकट, त्रास ते सुद्धा जाऊन या जीवनाच्या किनाऱ्याला लागतील. देह साध्य करणे कितीही कठीण असो, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. जे कर्मच करत नाहीत त्यांच्याकडे तक्रारीचा ढीग असतो आणि शेवटी ते नशिबाला दोष देतात. हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिक काम करा. आणि मामांचे मुखामध्ये नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. मामा म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाच्याही परिस्थितीची चेष्टा करू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो हळूहळू करून कोळशालाही हिरा बनवते. फक्त प्रश्न हा वेळेचा असतो. वेळ ही प्रत्येकाची चांगली येणार असते आणि प्रत्येकालाच वाईट येणार असते. म्हणून कुणाच्याही वेळेची, परिस्थितीची चेष्टा करू नका. कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसताना पाणी आले तर त्याचे अश्रूचे कारण बनू देऊ नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली आली तर चांगल्या वेळेमध्ये वाईट काम करू नका. संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं, परंतु जिंकतो तोच ज्यामध्ये संकटाशी सामना करण्याची शक्ती असते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आता तू ठरव की तुला तुझ्या आयुष्यात संकटाशी सामना करायचा आहे की हार मानून निराश होऊन बसायचं आहे. आयुष्यात हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही. त्यांची इज्जत कोणीही करत नाही. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव. जिंकला नाहीस तरीही चालेल, परंतु तुला तर समजेल की तुझी अवकात तरी कुठपर्यंत आहे आणि आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. ज्याने घेतलं मनापासून मामांचं नाव, त्यावर केला मामांनी सुखाचा वर्षाव. जीवनात अनंत अडचणी असतात, परंतु होठावर हास्य ठेवा. कारण कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी जगायचं तर असतंच. मग त्यामुळे हसत हसत जगलं तर काय नुकसान होतं. जय बाळूमामा. मित्रांनो, जेव्हा आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार पसरतो, तिथे प्रकाश दाखवण्याचं काम हे आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. त्यासाठी तुम्हाला परमेश्वरावर, आपल्या बाळूमामांवर अटळ विश्वास ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. मित्रांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात ना, तेव्हा जर तुमच्या मनामध्ये देवाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त होत नसेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये परमेश्वर कधीच पावणार नाही. माझ्या परमप्रिय मामांच्या प्रिय भक्तांनो, जर का तुमच्या जिभेवर सतत मामांचे नाव घोळत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही तीव्र मोठ्या संकटातून तुमची सहजपणे सुटका होऊ शकते. कितीही मोठ्या संकटातून मामा तुमची मुक्तता नक्कीच करतात. परंतु मित्रांनो, जो तुम्ही आपल्या मामांवर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मात्र डगमगू देऊ नका. जर का तुम्ही असे केले तर बाळूमामा अखंडपणे तुमचे संरक्षण करत असतात. म्हणून मित्रांनो, या अहंकाररूपी जीवनाकडे जास्त लक्ष देऊ नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे तुम्हाला करायचं आहे, जे तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला योग्य वाटेल त्याच गोष्टीचा तुम्ही अवलंब करा. बाळूमामा तुम्हाला दररोज जे मार्ग सांगत आहेत त्याच मार्गाने जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एकदा गेलेली वेळ आणि व्यक्ती आयुष्यामध्ये पुन्हा कधीच परत मिळत नाही.
मामा म्हणतात, अरे बाळा, तू माझं बाळ आहेस रे. मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून बाळा, मी तुझ्यावर आशीर्वाद, उपचार, सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर याचा खूप आणि मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाव करणार आहे. अरे बाळा, प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं? प्रेम म्हणजे एक अतूट धागा असतो जो कधीच तुटत नसतो. प्रेम म्हणजे हा एक पक्षी असतो, तो कधीही उडत नसतो. या दुनियेमध्ये जन्माला आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला प्रेम मिळतं ते म्हणजे आपल्या आईचं. मित्रांनो, यावरून एक छोटीशी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलीने देवाला प्रश्न केला, देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देवाने त्या मुलीला सांगितले की जा, त्या बागेतील एक सुंदर असं फूल मला तोडून आणून दे. तेव्हा ती मुलगी त्या बागेमध्ये एक सुंदरसं फूल शोधायला गेली. तिने बाग फिरत असताना तिला एक अतिशय मनमोहक असं सुंदर फूल मिळालं. परंतु त्या मुलीला आणखीनच सुंदर फूल हवं होतं. म्हणून ती मुलगी आणखीन पुढे पुढे फिरत गेली. फूल शोधत होती, पण तिला त्या फुलापेक्षा अगदी सुंदर फूल मिळालंच नाही. तेव्हा ती मुलगी पुन्हा परत पहिल्यांदाच पाहिलेल्या फुलाकडे आली, तर त्यावेळी ते फूल अगदी सुकून गेलं होतं. आणि मग नंतर शेवटी त्या मुलीला खूप पश्चाताप झाला. तिला खूप वाईट वाटले, तिला दुःख झाले, तिला खूप रडायला आलं. आणि तिनं दुःखी मनाने देवाकडे आली आणि देवाला तिने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या प्रिय बाळा, प्रेम म्हणजे हेच असतं रे. जेव्हा जी गोष्ट, जी वस्तू, जी व्यक्ती आपल्याजवळ असते तेव्हा त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळत नसते. पण ज्यावेळी तीच वस्तू, तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळायला लागते. आणि यालाच प्रेम म्हणतात. म्हणून मित्रांनो, वेळेचे भान ठेवा. चांगल्या वेळेचा गैरवापर करू नका. वेळेच्या वेळी जाणा, वेळेच्या वेळी चांगले काम करा. म्हणजेच आयुष्यामध्ये कधीही तुमच्यावर वाईट वेळ येणार नाही. हाच या दैवी संदेशातून तुम्हाला खास सांगण्याचा एकमेव मुद्दा आहे. मामा म्हणतात, शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. परंतु घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे. मित्रांनो, जो भक्त मामांना मनापासून शरण जातो त्या भक्तांचा योगक्षेम मामा स्वतः नक्कीच चालवतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मामांसमोर गुडघे टेकवता तेव्हा मामा तुमच्यासाठी उभे राहतात. जेव्हा मामा तुमच्यासमोर तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा तुमच्या विरोधात उभे राहण्याची कोणाची हिंमत होत नाही, कारण ही ब्रह्मांडाची पवित्र शक्ती आहे. मित्रांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर आणि बाळूमामांच्या मताशी तुम्ही सहमत असाल, तुमचा विश्वास असेल, तर बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि बाळूमामा, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असाच कायम ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या आयुष्यात खूप लोक येतील, तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, तुझ्या पायात पाय घालून पाडतील, परंतु तू तुझे चांगले कर्म सोडू नकोस. कारण त्या लोकांना पाहण्यासाठी, त्यांना योग्य ते शासन करण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत. आम्ही पाहत आहोत, आम्ही चराचरात व्यापून आहोत. गुरु पाहतोय, तुला नामस्मरण करायचे आहे. गुरु पाहतोय, तुला नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण करणे कधीच विसरू नका. जो भक्त आपल्या अंतःकरणातील भाव स्वच्छ ठेवून मामांचे नामस्मरण करतो त्या क्षणी मामा त्याला प्रसन्न होऊन मदतीची साथ घालतात, त्याला मदत करतात, नेहमी त्याच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात. माझ्या बाळा, मनासारखं जीवन जगता येत नाही म्हणून काय झालं?
तू असं निराश होऊन बसू नकोस. तुझं संपूर्ण आयुष्य संपून गेले असं तुला वाटत असतं, परंतु बाळा तू खचून जाऊ नकोस. हीच तर वेळ खरी तुझ्या परीक्षेची आहे. नवीन काहीतरी बदल तुझ्या आयुष्यामध्ये होत आहे, म्हणून तुझ्यावर ही वेळ चालली आहे. बाळा, आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हे लक्षात असू दे. कुठलीही गोष्ट घडण्यामागे त्याचं काहीतरी मोठं कारण असतं. म्हणून संयम ठेव, धीर धर आणि माझ्यावर अटळ विश्वास ठेवून माझ्या नामस्मरणात राहा. सर्व काही तुझ्या मनासारखंच होणार आहे आणि जे काही होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच मी करणार आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये खूप संकट आहेत, खूप दुःख आहेत, आर्थिक अडचणी आहेत. जीवन हे नको नकोसे वाटत आहे. जीवनाचा खूप कंटाळा आला आहे, खूप रडायला येत आहे. असं वाटत आहे की मी मामांना घट्ट मिठी मारून रडू का, तर माझं संकट दूर होईल का. या त्रस्त जीवनाला कंटाळून मामाला म्हणावंसं वाटतं की बाळू मामा मी शरण आलो तुझ्या दारी. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या दारी. संकटांना मामा पाठवा माघारी. संकटांना मामा पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, ओम समस्व जन्मदाता, सार्थ कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, आता भीती कसली न उरली. उद्याची चिंता मामा सारी, उद्याची चिंता मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी. संकटांना मामा पाठवा माघारी. मित्रांनो, या दुनियेमध्ये असा कुठलाही आणि कोणताही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. तर आपण ते दुःख सारून आपले जीवन आनंदाने कसं जगता येईल, त्या जीवनाला कशा प्रकारचा बहर आपल्याला आणता येईल, याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही त्या दुःखामध्येच बसलात तर तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढत जाईल. म्हणून मामा सांगतात, तुमच्या सर्व काही चिंता, अडचणी, तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यावर सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही निसंकोचपणे जीवन जगा. कारण मामा हे ब्रह्मांड नायक आहेत आणि जगाची माऊली आहेत, हे लक्षात असू द्या. तुमच्या जीवनाचा सारे भार आणि कारभार सांभाळायला बाळूमामा समर्थ आहेत. मित्रांनो, जीवन म्हणजे हे एक चक्र आहे. हे चक्र कायम फिरतच असतं. जर जीवनामध्ये नुसतं सुखच असतं तर सुखाची किंमत कुणाला कळाली नसती. म्हणून परमपिता परमात्म्याने, या परमेश्वराने जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही प्रकारचे द्रव्य आपल्याला अर्पण करून दिली आहेत. मित्रांनो, जीवन आणि मरण यातील अंतर म्हणजे आयुष्य असतं आणि हे आयुष्य म्हणजे सुखादुःखाचं चक्र फिरत असतं. कधी या चक्रामध्ये सुख असतं तर कधी या चक्रामध्ये दुःख असतं. सुखाचा दुःखाचा फेरा हा चालूच असतो. म्हणून खचून जाऊ नका. संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मामांकडे एकच प्रार्थना करा की मामा, माझ्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, फक्त त्या संकटावर मात करण्यासाठी मला तुम्ही शक्ती द्या, ताकद द्या. मला फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या शक्तीची गरज आहे. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मला माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो. आयुष्यामध्ये संकट आले म्हणून खचून जायचं नसतं. आयुष्यामध्ये संकट आले म्हणून खचून जायचं नसतं, रडत बसायचं नसतं. तर त्या उलट त्या संकटाला सांगायचं असतं की तू माझ्या आयुष्यामध्ये कितीही ये, काय धिंगाणा घालायचा ते घाल, परंतु तुझ्यापेक्षाही माझे मामा खूप मोठे आहेत, हे त्या संकटाला ठणकावून सांगायचं असतं. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की जरा का थोडेही भरकटणार, जरा का थोडेही भरकटणार, लगेच माऊली डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला, मग आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना, हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना. अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसाच आधार गुरुमाऊलींचा आपल्याला.
नुसते दर्शनही पुरेसे होते, नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला. सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मित्रांनो, शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही इतकी माझ्या मामांची लीला अगाध आहे. आणि आपण या ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये सापडला आहोत. या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला लाभलं आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असू शकते. मित्रांनो, मामांची लीला व्यक्त करायला बसल्यानंतर 7 जन्मसुद्धा अपुरे पडतील इतकी माझ्या ब्रह्मांडाची शक्ती अगाध आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या चांगल्या कर्माचं फळ हे तुला नक्कीच मिळत असतं. तुझे चांगले कर्म आणि तुझा स्वभाव हे तुला त्या फळाच्या जवळ नेत असतं. जाणून घे, समजेल बाळा, जीवन हे आधी ऊन आणि नंतर पाऊस असतं. मामा म्हणतात, तुझी काळजी आहे मला, तू सतत चिंता करू नकोस. कळत न कळत बरंच काही तुझ्या आयुष्यामध्ये घडलंय, म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तुझे कल्याण करण्याकरता असे मेंढी माऊली सर्व ठाई, तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी. मामा नाम रुजावा मनोमनी, मामा नाम रुजावा मनोमनी. चित्त अखंड ठाई ठाई, चित्त अखंड ठाई ठाई. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या स्वप्नांच्याही पलीकडे तुला खूप काही मी देणार आहे. त्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस. अरे बाळा, तुझ्या या कार्याला, तुझ्या या प्रयत्नांना पाहून वेळसुद्धा तुझ्यासमोर नक्कीच हरेल आणि जे सुख तुला हवं आहे ते सर्व सुख तुझ्या पदरात नक्कीच पडेल. हा माझा तुला आजच्या दैवी संदेशातून आशीर्वाद आहे. प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर. मामा सांगतात, कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते. जे तुला दिसून येत नाही ते आपल्या मेंढी माऊलींना सर्व काही दिसत असतं. म्हणून बाळा, स्वतःला कमी समजू नका. वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करा, यश तुमच्या पायाशी लोळत राहील. हा शब्द लक्षात असू द्या. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगरसुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते.
माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं,
आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जय बाळूमामा.